तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला, जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय? अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल। एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला। या आधारावर या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला आहे। 5 सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक जे काही असेल संबंधित अधिनियम या अंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीच बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व या मजकुरावरून फिर्यादीने सदर गुन्हा नोंद केला आहे। आता SIT मध्ये जो काही पुढील तपास याच्यावर चाललेला आहे, सदर तपासात जप्त पेनड्राईव्ह मधील व्हिडिओतील पीडित असलेल्या उर्वरित महिलांकडे तपास करून आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल तपास सुरू आहे। दाखल गुन्ह्यांचा परिपूर्ण तपास चालू आहे। आरोपीचे भोंदूगिरीस व जादूटोण्यास बळी पडलेल्या महिलांचा व इतर पीडितांचा शोध घेऊन त्याबाबत तपास करणे व त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे। आरोपीचे मालमत्तेची माहिती प्राप्त करून त्याचे आर्थिक व्यवहार तपासून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे। आरोपीच्या मोबाईल मधील डेटा सायबर विभागाकडून क्लोनिंग झाल्यानंतर सदरचा मोबाईल सायबर फॉरेन्सिक मुंबई येथे पाठवून त्यातील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करून त्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीवरून अधिक तपास करण्यात येणार आहे। आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल। आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत। या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून 24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लील कृत्याबाबतचे व्हिडिओ ज्या साक्षीदाराने पोलिसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत, 1 गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे। एकूणच अध्यक्ष महोदय या संदर्भात अजून भरपूर माहिती मिळते आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।